महाराष्ट्र शासनाने सगळ्यात जास्त पैसे खर्च केलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं छापण्यासाठी। रायटिंग अँड स्पीचेसचे खंड रिपीट अँड रिपीट छापले जात आहेत। सगळ्यात जास्त खर्च बाबासाहेबांच्या पुस्तकांवर होतोय। सगळ्यात जास्त पुस्तकं छापली गेलीत बाबासाहेबांची, शासनाची तर्फे आणि खाजगी प्रकाशनतर्फे सुद्धा। कुठे ही पुस्तकं कुठे आहेत? करोडोच्या संख्येने बाबासाहेबांची पुस्तकं छापली गेलीत। आहेत कुठे पुस्तकं? तुम्ही कुठल्याही कॉलेजला जा, तुम्ही कुठल्याही विद्यापीठात जा, आणि तो जो मला बोलवतात कॉलेजला विद्यापीठात भाषणासाठी, मी लायब्ररीला भेट देतो आणि त्या ग्रंथपालला विचारतो इथं बाबासाहेबांची, तात्यासाहेब महात्मा फुलेंची पुस्तकं आहेत का? तो म्हणतो भरपूर आहेत साहेब, शासनाने पाठवलेली आहेत, विद्यापीठाने खरेदी केली आहेत, कॉलेजने खरेदी केली आहेत, भरपूर आहेत, बघा कपाटासमोर भरलेली आहेत। मग त्या ग्रंथपालाला मी पुढचा प्रश्न विचारतो की रजिस्टर उघड आणि मला दाखव आतापर्यंत ही पुस्तकं किती लोकांनी वाचायला नेली। ग्रंथपाल म्हणतो साहेब रजिस्टर बघण्याची गरज नाही, मी सांगतो ना तुम्हाला, ही पुस्तकं जशी आलीत तशी कपाटामध्ये बंद आहेत। प्राध्यापकच वाचत नाही तर पुन्हा मुलांचा प्रश्न येतो कुठं? आणि ही कपाटात बंद पडलेली जी पुस्तकं आहेत, ही पुस्तकं बाहेर आणण्यासाठी मला 25 वर्षापूर्वी फुले आंबेडकर तत्वज्ञान विद्यापीठ स्थापन करावं लागलं। हे जे माहितीपत्रक तुमच्या हातात आलेलं आहे ना, 4 कलरचं माहितीपत्रक आहे, ते जरा वाचा। 25 वर्षापूर्वी विद्यापीठ स्थापन केलं, त्याचा अभ्यासक्रम तयार केला, त्या अभ्यासक्रमाच्या आधारे मी ग्रंथ छापतो, मुलांना देतो, ते परीक्षा देतात, 100 मार्काच्या परीक्षा होतात। पण हे छोटंसं स्वरूपातलं विद्यापीठ आहे। हे जर आपण सगळ्यांनी मिळून जर एकत्र येऊन जर मोठं केलं तर निश्चित हे बौद्ध विद्यापीठाच्या सारखं फुले आंबेडकर विद्यापीठ होऊ शकतं आणि बौद्ध विचाराची क्रांती होऊ शकते, फुले आंबेडकरी विचारांची क्रांती होऊ शकते। विचारांचा प्रचार प्रसार केल्याशिवाय तुम्हाला दुसरा कुठलाच मार्ग नाही। बौद्ध धम्माचं तत्वज्ञान जर एकाच जातीत जर अडकून पडलं असेल तर त्याला जबाबदार कोण याचाही शोध घेतला पाहिजे। का नाही गेले हे विचार बाहेर, याचाही विचार केला पाहिजे। का नाही उभं राहू शकलेलं एक बौद्ध विद्यापीठ या देशामध्ये, का नाही उभं राहू शकलं याचाही विचार केला पाहिजे। आणि ही जबाबदारी घेऊन जर काम करणार असाल तर खऱ्या अर्थाने हे जयंती, पुण्यतिथी, हे धम्मचक्र प्रवर्तन दिन वगैरे साजरे करण्यामध्ये अर्थ आहे। नाही तर काही नाही, हा पण मग एक अंधश्रद्धेचा प्रकार आहे। आली 14 एप्रिल, चला वर्गण्या गोळा करा, चला जयंत्या साजऱ्या करा, आली 6 डिसेंबर, आला धम्मचक्र प्रवर्तन दिन, हे सगळे अंधश्रद्धेचे प्रकार होत चाललेले आहेत। हे प्रेरणा घेणारे जर कार्यक्रम असते तर बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांच्या मोर्चाला जेवढे 10 लोक भीमा कोरेगावला गेलेत त्याच्यापेक्षा जास्त 20 लाख लोक त्या आझाद मैदानावर दिसले पाहिजे होते। नाही दिसले याचा अर्थ तुम्ही काहीच काम केलं नाही, असाच याचा अर्थ होतो। तर कुठेतरी आपलं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। आणि पुन्हा एकदा जर आपल्याला हा विचार, आता खरं म्हणजे वेळ झालेला आहे म्हणून मी आटोपतो घेतो। यापूर्वी पण मी 2-3 वेळा इथे या कल्याणमध्ये आलेलो आहे, तुमच्या सोबत पण आलेलो आहे, तेव्हाही बोललेलो आहे आणि आताही बोललो, पुढेही बोलत राहील। ही जी काही विचारांची देवाणघेवाण आहे ही होत राहील, परंतु कृतीची देवाणघेवाण झाली पाहिजे। यावर्षी जंतर मंतरवर संविधान जाळलं गेलं, लोकांनी निषेध केला। महाराष्ट्र शासनाने फतवा काढला, विद्यापीठांमध्ये भगवद्गीतेचं वाटप, लगेच आपल्या लोकांनी निषेध केला। म्हटलं निषेध का करता तुम्ही? अरे ते भगवद्गीता वाटप करतात, तुम्ही संविधान वाटप करा, तुम्हाला रोखलं कोणी? त्यांचं सरकार आले, त्यांचं ते काम बरोबर करतायत, तुम्ही तुमचं काम बरोबर करत नाहीये। तुम्हाला संविधान वाटप करायला काय हरकत आहे? अनेक लोकांनी मला आग्रह केला, म्हणून यावर्षी मी संविधानावर परीक्षा घेत आहे, संविधानावर परीक्षा घेतो आहे। 20,000 संविधानाचे ग्रंथ छापून त्याच्यावर 50,000 विद्यार्थी परीक्षेला बसवणार आहे। त्याच्यात तुमचं काय योगदान असेल ते तुम्ही ठरवा। मी आवाहन केलं आहे की ज्या ज्या लोकांना संविधानाचा फायदा झालेला आहे ते म्हणजे SC, ST आणि OBC। OBC म्हणजे तेली, माडी, नावी, धोबी, सुतार, शिंपी, धनगर, पाथरोट वगैरे, पिंजारा, अन्सारी वगैरे, हे सगळे OBC यांना संविधानामुळे फायदा झाला आहे। त्यांची मुलं त्याच्यामुळे मेडिकल इंजिनिअरिंग शिकता आहेत आणि त्यांना नोकऱ्या मिळत आहेत। SC, ST यांनाही संविधानामुळे फायदा मिळालेला आहे। तर ज्या माणसाला संविधानामुळे फायदा झाला आहे त्याने या संविधानाच्या कमीत कमी 50 प्रती विकत घ्यायच्यात, स्वतःच्या खिशातून पैसे काढून या संविधानाच्या प्रती विकत घ्यायच्यात
आणि त्या 50 संविधानाच्या प्रती एखाद्या हॉस्टेलमध्ये जाऊन एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन गरीब मुलांना त्या वाटप करायच्या आणि त्यांना सांगायचं की हे संविधानाचं पुस्तक तुला सप्रेम भेट, पण तू परीक्षेला बैस. असं प्रत्येक SC ST OBC माणसाने 50 प्रती जर विकत घेऊन गरीब 50 मुलांना जर वाटप केलं तर मला सांगा किती मोठी क्रांती होईल. घराघरात संविधान पोहोचणार नाही का? जे संविधान या संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालवतं आहे, जे संविधान तुमच्या राज्याचा कारभार चालवतं, जे संविधान तुमच्या समाजाचा कारभार चालवतं आणि जे संविधान तुमच्या कुटुंबातला वादविवादसुद्धा संपवतो. बायकोने नांदायचं की नाही आणि नवऱ्याने नांदवायचं की नाही हे सुद्धा संविधान ठरवतो. भावाला भावाने किती हिस्सा द्यायचा हे सुद्धा संविधान ठरवतो. लग्न लावायला आपण भंते बोलवतो, लग्न लावायला आपण ब्राह्मण बोलवतो, लग्न लावायला कोणीतरी एखादा पाद्री बोलवतो चर्चमधला, म्हणजे लग्न लावायला धर्मगुरू. आणि लग्न मोडायच्या वेळेस तुम्हाला कोर्टाची आठवण का होते? लग्न मोडताना कोर्टात जातात, संविधानाच्या समोर उभे राहतात आणि तिथे न्याय मागतात. ही कुठली पद्धत आहे? तर अशी द्विधा परिस्थिती कधीच नाही पाहिजे माणसाची. एक विचार स्वीकारला, त्या विचारामध्ये गाडून घेतलं पाहिजे, त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. लाखो बौद्ध भिक्खू त्या काळामध्ये अनवाणी पायाने, जे गरीब नव्हते, अरे कोणी जमीनदार होतं, कोणी राजे होते, मोठमोठे मेंढक श्रेष्ठीसारखे मेंढक होते, श्रेष्ठी होते, त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून ते बौद्ध भिक्खू बनलेत आणि धम्माचा प्रसार करण्यासाठी पूर्ण आशिया खंडावर पसरलेत. किती त्याग केला त्यांनी. तेव्हा कुठं वर्णव्यवस्था नष्ट झाली, तेव्हा कुठं गुलामगिरी नष्ट झाली आणि तेव्हा कुठे सुताराला, लोहाराला, कुंभाराला, नाव्याला, धोब्याला सन्मान मिळायला लागला आणि तेव्हा कुठं ते संपन्न झालेत. तर वर्णव्यवस्था नष्ट करण्यासाठी जर 20-25 विद्यापीठं त्या काळामध्ये स्थापन झाली असतील जैनांची आणि बौद्धांची, तर वर्णव्यवस्थेपेक्षाही 1000 पटीने जास्त चिवट असलेली जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल तर किती विद्यापीठं निर्माण करावी लागतील? किती विद्यापीठं निर्माण करावी लागतील? आणि अजून आपला इथं एकाचाही पत्ता नाही. तर काहीतरी निश्चय घ्या, काहीतरी निर्णय घ्या. केवळ अशा समारंभातून काही होणार नाही, केवळ अशा कार्यक्रमातून काही होणार नाही. कृती कार्यक्रम केलाच पाहिजे, त्याच्यावर काम केलंच पाहिजे. तुम्हाला कष्ट घ्यावेच लागतील, खिशातून पैसे काढावेच लागतील. फुकटात काहीच मिळत नाही. आपल्याकडे एक पद्धत झाली आहे ना, आपल्यासाठी कायदा आहे. घटनेमध्ये बाबासाहेबांनी खूप काही लिहून ठेवलेलं आहे. आपल्याला काही भीती नाही. आता ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे आपल्यासाठी कायदा, काही चिंता नाही. अरे बाबा, ते कायदे कागदावर आहे. राज्यघटना म्हणजे पुस्तक आहे, कागदांचा बंच आहे आणि त्याच्यावर लिहिलेले कायदे आहे. ते सगळी घटना बाजूला ठेवून आज राज्यकारभार चालू आहे या देशाचा. या देशाचा कारभार आज राज्यघटना बाजूला सारून चालू आहे. काय किंमत राहिली घटनेला? तर त्या घटनेलाही प्रतिष्ठा जर मिळून द्यायची असेल तर तुम्हाला काम करावं लागेल, लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी कुठलं तरी एक काम निवडायचं. महापुरुष जे असतात ना, ते महापुरुष असतात म्हणून ते एकाच वेळेस 100 कामं करतात. तात्यासाहेब, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहूराजे एकाच वेळेस संघटनाही तेच स्थापन करायचे, राजकीय पक्षही तेच काढायचे, वर्तमानपत्र पण तेच चालवायचे, लेख लिहायचं काम पण तेच करायचे, ते मासिकं पोहोचवण्याचं काम पण महापुरुषच करायचे, निवडणुका लढवण्याचं काम पण महापुरुषच करायचे. ते महापुरुष होते म्हणून ते 100 काम करत होते एकाच वेळेस. आपण महापुरुष नाही आहे, आपण सामान्य कार्यकर्ते आहोत. महापुरुषाचं कुठलं तरी एक काम निवडा आणि ते काम निवडून त्याच्यावर आयुष्य घालवा. बघा, बाबासाहेब पुरंदरे किती महान माणूस. त्यांनी फक्त छत्रपती शिवाजीराजे उचललेत, फक्त एकच महापुरुष, आणि त्याच्यावर पूर्ण आयुष्य छत्रपती शिवरायांवर त्यांनी खर्ची केलं. किती मोठा आदर्श केला. आपण कधी असं नाही केलं. शिव्या देण्यामध्ये फार माहीर आपण. त्यांनी काय केलं की निषेध, त्यांनी काय केलं की त्यांना शिव्या. अरे तुम्ही काही काम करा ना स्वतःच्यासाठी. तर हे परखडपणे तुम्ही मनाने घरी जा, चिंतन करा, कुठला तरी एक कृती कार्यक्रम निवडा आणि त्याच्यासाठी सगळ्यात तन धनाने काम करा, लक्षात घ्या. आणि जर ते केलं तर पुढची पिढी आपली राहणार,
नाहीतर पूर्ण पेशवाई तर येऊन गेलेलीच आहे. पेशवाई येऊन गेलेलीच आहे. ती जर अजून पुन्हा जर घट्ट करायची असेल, अजून पुन्हा मजबूत करायची असेल, अजून गाडगं मडकं बांधायची हौस असेल तर काय नाही, मग असं चालू दे आपलं या पद्धतीने. तर कृती कार्यक्रम आखा, काहीतरी निर्णय घ्या, कामाला लागा, तरच आपलं फुले शाहू आंबेडकरांचं जे समतेचं स्वप्न आहे तर ते सिद्ध होईल. अन्यथा पुन्हा एकदा गाडगं मडकं आल्याशिवाय राहणार नाही पुढच्या पिढीच्या गळ्यामध्ये. आणि पुढची पिढी जी आहे ती त्यांना नाही शिव्या देणार. गाडगे मडके ज्यांनी बांधलं त्यांना नाही शिव्या देणार. पुढची पिढी शिव्या देईल आजोबाला, पंजोबाला, बापाला, म्हणजे तुम्हाला मला, की हे नालायक होते, यांनी काहीच काम केलं नाही म्हणून आमच्या गळ्यामध्ये हे गाडगं मडकं आलं. लक्षात घ्या. तर पुढच्या पिढीच्या शिव्या जर ऐकायच्या असतील तर काहीच काम करू नका, आणि जर शिव्या ऐकायच्या नसतील तर काम करा. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम.